अ, माझं नाव भावेंद्र रघुनाथ मेस्त्री आहे. मी इकडे लास्ट फ्रायडेला आलेलो ॲडमिट होण्यासाठी. तेव्हा माझी कंडिशन खूप बिकट होती. म्हणजे अंगात ताप होता भरपूर, डोकेदुखी होती आणि अक्षरशः कान मारत होता उन्हाळ्यामध्ये. कानात आवाज येत होता, बझिंग साऊंड आणि डोळे खूप बंद होत होते. विकनेस होता. लगेच इकडे आल्यावरती आधी डॉक्टर्सने माझी केअर घेतली. मला लगेच बेडवरती हे केलं. सगळं माझं बीपी, टेम्परेचर सगळं चेक केलं. खूप केअरफुली, सगळं रिस्पेक्टफुली मला ट्रीट केलं. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी विचारलं की बरं का बुवा तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे का? लाईक परमिशन घेतली. दॅट वॉज अ गुड पॉइंट ऑफ देम. आणि तसंच त्यांनी कन्सल्ट केलं त्यांच्या सिनियर डॉक्टरना आणि मला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यावरती मला छान अशी रूम दिली गेली, ट्विन शेअरिंग रूम. इकडे व्यवस्थित सगळं एसी आहे आणि चांगलं व्हेंटिलेशन आहे, प्रॉपर कम्फर्ट आहे. आणि या रूम मध्ये ठेवलं गेलं. तर मला इकडे 2 दिवस थोडंसं डिस्कम्फर्ट झालं कारण म्हणजे थोडंसं मला ताप होत, 2 दिवस फीवर होता जास्त. हळूहळू डॉक्टर्सनी प्रॉपर कव्हर अप केलं, प्रॉपर मेडिकेशन्स आणि आयव्हीज आणि इंजेक्शन्स आणि मेडिकेशन दिले. मी आता पूर्णपणे रिकव्हर झालेलो आहे. आता माझं कॉन्फिडन्सही वाढलं आहे. मी प्रॉपर वॉक करू शकतो. नाही मला कुठे इम्बॅलन्स होत आहे, नाही काही वीकनेस जाणवतो आहे. आणि माझं फीवरही प्रॉपर कव्हर अप झालेलं आहे. माझं जे काही प्रॉब्लेम होतं कफ अँड कोल्ड, तर ते पण माझं पूर्ण कव्हर अप झालेलं आहे. तर म्हणून आय रिअली thank you so much to all the doctors and the sisters. ज्यांनी नाईट शिफ्टला असून माझं सिस्टर आहे मोस्टली, त्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि वेळोवेळी माझी केअर केली. आणि इंजेक्शन्स आयव्हीज पासून सगळं त्यांनी सगळं काही केअर केलं. खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि आय एम फिलिंग बेटर नाव. ओव्हरऑल इकडचं हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंट पण खूप क्लीन, नीट अँड क्लीन आहे. सगळे मामाज आणि जे मावशीज आहे खूप सपोर्टिव्ह आहेत. वेळोवेळी येतात, आपल्याला तुम्हाला बात करतात, जसं सांगतात तसं ते केअर करतात आणि खूप रिस्पेक्ट पण देतात आणि केअरफुली तुम्हाला एकदम क्लीन करणार. तुम्ही सांगतात तसं तुम्हाला अगदी लहान बाळासारखं तुमची केअर घेतली जाते. सगळं सगळं खूप चांगलं आणि खूप सपोर्टिव्ह आहे स्टाफ. तुम्ही सांगतील तसे डॉक्टर अवेलेबल असतात आणि येतात ते लगेच आपल्यासाठी धावून. आणि खूप चांगलं सपोर्ट मिळालं. आय रिअली थँक्यू आणि अप्रिशिएट करतो मी सगळ्या स्टाफ मेंबर्सचा. एक फक्त रिकमेंड करतो मी हॉस्पिटलना की एक डिजिटल वॉच असावा प्रत्येक रूम मध्ये, जेणेकरून रूमचं टेम्परेचर आणि रात्रीच्या वेळेस पेशंटला त्यांच्या रिलेटिव्हना टाइम बघता येईल आणि दॅट विल हेल्प म्हणजे मेंटेन करायला रूम टेम्परेचर. सो आय रिकमेंड टू द हॉस्पिटल. ओव्हरऑल थँक्यू सो मच.